पण सगळ्यात मोठी चूक म्हणजे माझी तीच होती की मी एका महिन्यामध्येच माझं बेली फॅट लॉस करायचं प्लॅन केलं होतं. तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्यात ना तर काहीच उपयोग नाही होणार आहे. कारण म्हणजे ज्या आणखीन 4 गोष्टी आहेत जे तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, त्या म्हणजे जर नाही बंद केलं तर बेली फॅट लॉस नाही कमी होणार आहे. हॅलो मॉमीज. तर व्हिडिओला मी लगेच सुरुवात करते. माझ्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की मी कशावर बोलणार आहे आज. ठीक आहे. तर सगळ्यात आधी सांगायचं झालं तर माझंसुद्धा सी सेक्शन डिलिव्हरी झालेलं आहे आणि त्यानंतर मी जवळपास 2.5 वर्षानंतर बेली फॅट लॉसचं जे आहे रुटीन चालू केलं होतं, जे की एका महिन्यामध्येच माझं हे फॅट लॉस झालं होतं. पण सगळ्यात मोठी चूक म्हणजे माझी तीच होती की मी एका महिन्यामध्येच माझं बेली फॅट लॉस करायचं प्लॅन केलं होतं आणि त्यामुळे मला हे तुम्ही बघू शकता किती जास्त स्माईल लाईन्स आलेले आहेत. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे खूप लोक म्हणतात की तुमचं सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यावर तुमचं जे पोट आहे हे आहे तसंच राहतं, आणि ऑनेस्टली माझं राहिलं होतं आणि ते बघून म्हणत होते आता काही तुझं हे जाणार नाही, तुझं खूपच पोट राहिलं आहे, तुझं असं वाटतं आता पण की 3 महिन्याचं बाळ तुझ्या पोटामध्ये आहे. म्हणजे लोक मला असे एवढं जास्त पॅनिक करतात ना, ट्रस्ट मी. पण या सगळ्या मिथ्या आहेत गाईज. कारण की माझ्या फॅमिली डॉक्टरनी मला सांगितलं होतं, म्हणजे ज्याने माझी डिलिव्हरी केली, तुला जर सेकंड चान्स घ्यायचा असेल ना तर हे पोट कमी करावं लागेल, नाही तर अजून जास्त तुला त्रास होईल, कारण अजून जास्त बेली येते आणि ते कमी करायला खूप जास्त त्रास होतो. सो माझ्या डोक्यात ते कायम होतं आणि मला लगेच त्यांनी 2 महिन्यातच मला ग्रीन सिग्नल दिलेला की तू एक्सरसाइज करायला चालू करू शकते. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर सी सेक्शन डिलिव्हरी झालं आहे तर तुम्हाला खूप हेवी एक्सरसाइजेस नाही करायचे आहेत, कारण ते आपण सगळ्यात मेजर ऑपरेशन हे मानलं जातं याला. तर वॉकिंगपासून सुरुवात करा आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुम्ही इकडे तिकडे ह्यांच्यापेक्षा सल्ला घेण्यापेक्षा बेस्ट डॉक्टरला विचारा. जे माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की वॉकिंग, ब्रीदिंग एक्सरसाइजेस खूप महत्त्वाच्या असतात. सो एकदम असे वॉर्मअपवाले एक्सरसाइजेस यापासून स्टार्ट करा. एकदा चांगली हील झाली ना मग तुम्ही ही कोर एक्सरसाइजेस एकदम हेवीवाले तुम्ही करू शकता. तर जवळपास मी एका महिन्यात माझं रुटीन खूप तगडं होतं. तसं तर जे पण मी एक्सरसाइज केल्यात ना त्या सगळ्या परफेक्ट होते, पण सोबतच माझं खाणं पिणं या गोष्टीकडे मी लक्ष न देता फक्त मी बेली फॅट कसं कमी करता येईल याच्या मागे होते आणि ते कमी केलं मी. तर त्या चुका होऊ नये म्हणून मला वाटलं की तुम्हाला व्हिडिओ सांगायला हवं. आणि खूप लोक जे मला आधीपासून इन्स्टावर फॉलो करतात किंवा यूट्यूबवर फॉलो करतात ते लोक मला विचारत असतात की म्हणजे आमच्या डिलिव्हरीनंतर आमचं पोट खूप जास्त राहिलं आहे, तुमचं अजून कसं काही नाही, म्हणजे तुमचं काहीच कसं काही नाही राहिलं आहे. सो म्हटलं की एकदा व्हिडिओ बनवायला पाहिजे याच्यावर. तर मी सांगते सगळ्यात चुका आपण काय करतो. आपण प्रत्येकांची बघतो, आज मी याचं बघितलं 15 दिवस फॉलो केलं, आज याचं बघितलं त्याचं एक 10 दिवस केलं आणि नाही झालं की हे काही सगळं बकवास आहे असं वाटतं. तुम्ही एकाला फॉलो करताना त्याला स्टिक राहा आणि कधीही लवकरात लवकर एका महिन्यात किंवा 10 दिवसात वेट लॉस करायच्या चक्करमध्ये किंवा बेली फॅट लॉस करायच्या चक्करमध्ये पडू नका. ही तुमची सगळ्यात मोठी चूक असणार आहे, कारण की पूर्ण बॉडीची स्किन एवढी जास्त लूज पडते. एकदम तुमचं एज कमी असलं तरी तुम्ही ना खूप एजेड दिसता, जस्ट. तर ही एक मोठी चूक तुम्ही खरंच करू नका. आणि ह्या 4 कोर एक्सरसाइजेस मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. सध्या तरी मी एकदम कमी रिपिटेशन्समध्ये करून दाखवणार आहे. नेक्स्ट टाईम जर तुम्हाला वाटलं तर मी अजून एक व्हिडिओ बनवेल, त्यावरती किती करायला पाहिजे, केवढं करायला पाहिजे यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. सध्या हे बिगिनर लेवलसाठी मी करून दाखवणार आहे, फक्त 15-15 किंवा 30-30चे सेट्स करून. ठीक आहे. तर कोर एक्सरसाइजेस जे मेन आपली जी बेली वाढते ना तर त्यासाठीचे एक्सरसाइज आहेत. तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्यात ना तर काहीच उपयोग नाही होणार आहे. कारण पोट ही एक अशी गोष्ट आहे ना, तुम्ही जर ह्याच्या मागचं रिझन जर तुम्ही समजून घेतलात ना खूप लगेचच कमी होतं. जर नाही ना ते खरंच खूप अवघड आहे. तर आपण सुरुवात करूयात आता एक्सरसाइजला. त्यानंतर मी सांगेल तुम्हाला व्हिडिओच्या एंडला की कोणत्या 4 गोष्टी तुम्हाला ना अवॉइड करायच्या आहेत. तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, जर या गोष्टी अवॉइड नाही केल्यात ना तर तुमचं बेली फॅट लॉस खरंच शक्य नाही आहे. तुम्ही एकदम स्लिम लुकडे व्हाल पण बेली फॅट लॉस नाही होणार आहे. ते थोडंसं असणार आहे. तुम्ही जेव्हा कुर्ती किंवा साडी घालता ते थोडंसं लटकतं दिसणारच आहे. तर ते नको असेल ना, व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा.
बघितलात तुम्ही कसे वाटले एक्सरसाइजेस. स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, तुमचं पाय तुमचं शरीर थोडंसं फ्लेक्झिबल नसेल, खूप दिवसापासून तुम्ही वर्कआउट एक्सरसाइज काहीच केलं नसेल ना, थोडंसं तुम्हाला टाईम लागणार आहे. तर खूप सोपे आहे. तुम्हाला 10-10, 5-5 जेवढं शक्य ना हळूहळू वाढवत जावा. आणि मी तुम्हाला जर वाटलं तर अजून एक डिटेल व्हिडिओ बनवेल. मी माझं रुटीन कसं फॉलो करते, कसं एका महिन्यात मी केलं आहे, हे सगळं काही मी तुम्हाला त्यामध्ये सांगेल. सध्या तुम्ही या जो 4 कोर एक्सरसाइज आहेत ना, तुम्ही जर आणखीन काही करत असेल तर हे पण त्यामध्ये इन्क्लूड करा, पोटासाठी स्पेशली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आणखीन 4 गोष्टी आहेत जे तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, त्या म्हणजे सगळ्यात आधी साखर. जर तुम्ही साखर नाही बंद केलं तर बेली फॅट लॉस नाही कमी होणार आहे. कंप्लीट बंद करू नका. एक थोड्या दिवसांसाठी, एक 15 दिवसांसाठी, 3 महिन्यासाठी. खूप जणांचं अजून एक असतं की मी फक्त चहामध्येच साखर पिते, कॉफीमध्येच पिते. पण तुम्हाला माहीत नसतं, न कळत आपण भाजीमध्ये, ब्रेकफास्टमध्ये खूप ठिकाणी आपण घालत असतो. आपण कुठे कधी बाहेर खातो, कुणाच्या घरी खातो, तो हू नोज की कोणी किती साखर घातला आहे, आईस्क्रीम खातो. सो तुम्हाला हे कम्प्लिटली बंद करायचं आहे. जर तुम्हाला 1 ते 3 महिन्यामध्ये कमी करायचं जर नसेल तर एक स्पून घ्या. तुम्ही ठरवा या स्पूनमध्ये तुम्ही कसं डिवाईड करता ते तुमच्यावर आहे. तर एका चमच्यापेक्षा ना तुम्ही जास्त घेऊ नका. पण माझ्या मते मी जे वेट लॉस केलं आहे ना, बेली फॅट लॉस, ते पूर्णपणे कम्प्लिटली 0 साखर या रूलवरतीच केलेलं आहे, जे की खूप फास्ट माझं बेली फॅट लॉस झालं आहे. ट्रस्ट मी, हे पण माझ्यासाठी एकदम मॅजिकल रिझल्ट होतं. मला कधीच वाटलं नव्हतं, कारण मी एवढ्या वर्षापासून पोट प्लेन करायचा प्रयत्न करत होते, पण हे एक मॅजिकल आहे. सेकंड, ऑइली, डीप फ्राईड या गोष्टी कम्प्लीट बंद करा थोड्या दिवसांसाठी. तुम्ही एक टार्गेट घ्या की 1 महिना, 2 महिना, आणि सोबतच तुम्ही ह्या गोष्टी वगळल्यात ना, खूप लवकर होणार आहे. थर्ड, मैदा. मैदा आपल्याला वाटतं की आपण नकळत नाही, मैदा तरी खातच नाही घरी. पण बाहेर हॉटेल, तुम्ही जर ऑफिसला जात असाल, काही असेल रिझन, समोसा, बर्गर, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वाटतं की मैदा नाही आहे. ब्रेड असू दे, तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला तरी नो ट्रस्ट. आजकाल खरंच माहीत नसतं की नो ब्रेड, जे आपण ब्राऊन ब्रेड म्हणून वापरतो ना, त्यामध्ये खरंच ब्राऊन ब्रेड हे मैदा वापरलेला असतो की गहू वापरलेला असतो. बेटर तुम्ही घरी करा थोडे दिवस, किंवा पूर्णपणे अवॉइड करा. फक्त भाकरी ज्यामध्ये ग्लुटन नाही आहे, जसं की भाकरी म्हणा, भाजी, फक्त अशा गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळते. कारण सोबत तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे, जसं पनीर, दूध, मूग डाळ, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्ही शोधायला गेलात जे आपण नॉर्मली वापरतो. आजकाल खूप जास्त व्हरायटीज वाढल्या, त्यामुळे आपल्याला माहीत नसेल कशामधून प्रोटीन मिळतं, कशामध्ये नाही. पण मार्केटमध्ये एवढ्या जास्त फळभाज्या आहेत, चांगले चांगले नट्स आहेत, ग्राउंड नट्स आहेत. नक्की हे तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. तर एक आहे साखर, मीठ, मैदा, या गोष्टी तुम्हाला भरभरून नाही खायच्या आहेत. आणि डीप फ्राईड, मेन म्हणजे डीप फ्राईड. 4th नंबर, ऑइली असलं तरी हे डीप फ्राईडमध्ये येतं. हे तुम्हाला कम्प्लिटली बंद करायचं आहे थोड्या दिवसांसाठी. तर या गोष्टी तुम्हाला तर फॉलो करायच्या आहेत, कोर एक्सरसाइजेस आणि या 4 गोष्टी. सोबतच तुम्हाला हेल्दी फूड खायचं आहे. परत तेच जेवणावर, जर तुम्ही हेल्दी डाएट फॉलो नाही केलात, हेल्दी म्हणजे असं नाही की तुम्ही काहीच नाही खायचं आहे, सगळं खायचं आहे तुम्हाला. सकाळी उठून नट्स खायचे आहेत, काजू, बदाम, ह्या सगळ्या गोष्टी, दूध प्यायचं आहे, तूप खावा तुम्ही, तूप बिलकुल स्किप करू नका. तेल नको, तेल बंद करा, तूप चालू करा, भरभरून नाही, लिमिटमध्ये. सो भाकरी खावा, सलाड खावा, काकडी, गाजर, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला भुकेलं किंवा असं बिना न खाता नाही राहायचं आहे. खात खात हळूहळू करायचं आहे. जर या गोष्टी फॉलो केल्यात ना, 100% तुमचं वेट लॉस पण होणार, तुमची बेली फॅट लॉस होणार. इनफॅक्ट तुमच्या चेहऱ्यावर ग्लोसुद्धा चांगली येते. आणि सो नक्की ट्राय करा या गोष्टी. आणि अजून काही डाऊट असतील ना, तर मला नक्की कमेंट करा. आणि मला आधीच माफ करा, कारण मी असं फेस टू फेस पहिल्यांदा व्हिडिओ बनवते आहे. काही चुकत असेल तर खरंच माफ करा. आणि अजून तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.